सगळ्यांना वाटत असेल की मी उगीचच चिडते, पण त्या बाईनं अशी कमेंट केली होती की सबस्क्राईब करा म्हणून आधी गोड गोड बोलायचं आणि नंतर असं स्टोरी टाकायची. आता मी काय चुकीचं टाकलं ते मला सांगा. आणि ह्या बाईला अक्कल पाहिजे. 2 वर्ष झालं ही स्टोरी सुरू आहे आणि एकाच प्लॅटफॉर्मवर मी टाकून टाकून किती एपिसोड टाकणार आहे. हिला अक्कल नको का? मी रोज एपिसोड टाकते आणि ही मला रोज तिच्या घरी कामाला जाणारी नोकर समजते का? मूर्ख कुठली. तर चला, चंद्रानं शशीला साडी घालून बाळंतणीच्या खाटावर झोपवलं आणि सध्या तरी त्याला वाचवलं आणि तिला भूक लागली होती. हे बघून तो माणूस म्हणाला त्याच्या बायकोला, घरात काही शिल्लक असेल तर जेवायला वाढ. मग त्या बाईनं टोपल्यात बघितलं तर बाळंतणीची एक भाकरी शिल्लक होती. तीच एका ताटलीत चटणीसोबत चंद्रासमोर सारली आणि चंद्रानं ती ओढून घेतली. हातावर भाकरी घेऊन त्यावर चटणी ठेवून खायला लागली. आणि ते बघून शशी म्हणाला, अगं असं कसं खातेस? भाजी असेल ना? आणि ती बाई म्हणाली, नाही जी, कालवण कवाच संपलं, आमच्या समध्यांची जेवणं झाली मगाशी. आणि शशी म्हणाला, पण किती तिखट लागेल, ते खाऊ नकोस. आणि चंद्रा म्हणाली, असू दे र, आमचं पोट चटणी भाकरीनंच भरतं या. गरिबाच्या घरी कुठनं येणार पंचपक्वान? इथे फार मुश्किलीनं हाताची तोंडाची गाठ पडते. असं म्हणून चंद्रानं चटणीचा एक ढेकूळ उचलला आणि भाकरीच्या तुकड्यासोबत तोंडात घातला आणि जरासुद्धा तिखट न लागता तोंडवाकडं न करता खात होती. ऊससुद्धा करत नव्हती किंवा पाणीसुद्धा मागत नव्हती. आणि शशी तिच्याकडे डोळे मोठे करून चकित होऊन बघायला लागला. आणि ती म्हणाली, काय बघतोस? तुला पण भूक लागली असेल ना? तू पण सकाळपासून जेवलेला नाही, घे खा. आणि शशीनं तोंडचं पाणी गिळलं आणि तिला अशी चटणी गपागप खाताना बघून शशीच्या तोंडात पाणी आलं होतं. भूक लागली म्हणून नाही, तर घाबरून पाणी आलं होतं त्याच्या तोंडात. मग चंद्रानं त्याला अर्धी भाकरी आणि त्यावर चटणी ठेवून दिली आणि तो म्हणाला, नाही नको. ती म्हणाली, का? आणि हळूच आवाजात म्हणाली, आता तुला बिड्या फुकायच्या असतील ना, घे गुपचूप आणि खा. आणि शशी त्या लाल भडक चटणीकडे बघून आवंढा गिळत म्हणाला, नको बाबा, इतकं तिखट आपल्याला नाही सोसणार. पोट गळायला लागलं तर? आणि चंद्रा हसली आणि म्हणाली, हट तिच्या, घाबरट कुठला, तू कसला रे पुरुष, मी बघ कसं खाऊन दाखवते. असं म्हणून तिनं पुन्हा एकदा त्याच्यासमोर चटणी खाल्ली. आणि शशी मात्र तिच्याकडे आणखीन चकित होऊन बघत म्हणाला, तू इतकं तिखट कशी खाऊ शकते? तुला त्रास होत नाही का? चंद्रा म्हणाली, आतापासून नाही, लहानपणापासून खाते मी इतकं तिखट. आणि शशी म्हणाला, तरीच कोल्हापूरची लवंगी मिरचीसारखी फटाकडे आहेस, खूप चुरूचुरू बोलतेस. आणि ती त्याच्यातली अर्धी भाकरी त्याला देत म्हणाली, खा की थोडंसं. आणि शशी म्हणाला, तूच खा, मला भूक लागली नाही आणि इतकं तिखट मला नाही चालत. चंद्रा म्हणाली, जसं काही सोन्याचा चमचा तोंडात धरूनच जन्माचा आलास ना तू, घरच्यांचा राजकुमार असल्यासारखं तुला दूध तूप लोणी खाऊ घालत असतील म्हणून तुला तिखट खायचं माहीत नाही. आम्हाला मात्र सवय आहे. कालवण नसलं की खरडा चटणीवर भागतं आमचं, आणि ते नसलं की पोट भरत नाही. पण तुला पण भूक लागली असेल की, सकाळपासून तू पण काहीच खाल्लं नाही. आणि शशी मात्र त्याच्या पैशा पाण्यानं समृद्ध असलेलं घर आठवलं आता त्याला. इनामदार वाडा आठवला, बागायत 200 एकरच्या वर असलेली शेती आठवली. किती ती श्रीमंती. दिवसभर फिरेन म्हटलं तरी ती जमीन फिरून होत नव्हती. गोठ्यात 20च्या वर जनावरं होती. वर्षभर घरातनं दूध तूप लोणी हलत नव्हतं. आणि त्या काळी अख्ख्या पंचक्रोशी सगळ्यात श्रीमंत घराणं होतं इनामदार घराणं. आणि या सगळ्याचा शशी एकटा वारसदार होता. मग त्याचे लाड काही विचारूच नका. खरंच राजकुमारासारखा वाढला होता तो. आणि आज चंद्राच्या वाक्यानं त्याला ते सगळं आठवलं आणि तो भूतकाळात काही क्षण हरवला. रोज सोन्याचा घास खाणारा तो मग खरडा चटणी कसा खाईल? मग ती म्हणाली, अरे खा की, मी भाकरी संपवून टाकेन बरं का. अशा तिच्या शब्दांनी तो भानावर आला. त्यानं पाहिलं तर तिनं एक तुकडा मोडून त्यावर चटणी घेऊन त्याच्या तोंडासमोर घास पकडला होता. त्यानं एक क्षण तिच्याकडे तिच्या टपोऱ्या डोळ्यात पाहिलं आणि तो घास खाण्याची त्याची फार इच्छा होती.
पण ती चटणी बघून नको वाटत होतं. आणि शशी मनात म्हणाला, काय देते खायला, चटणी नसती तर खरंच घास खाल्ला असता. आणि तिच्या हातचा घास गोड लागतो की नाही ते बघितलंच असतं. मग आता ती खा म्हणत होती आणि तरी पण शशी नकोच म्हणत होता. मग चंद्रा त्या बाईला म्हणाली, मला थोडं गोडं तेल आणि मीठ देता का? आणि त्या बाईनं चंद्राच्या पुढे ते सरकवलं. चंद्रानं अर्धी भाकरी मोडली, त्यावर मीठ लावलं, तेल लावलं आणि शशीला म्हणाली, आता खा, आता अजिबात तिखट लागणार नाही. आणि शशीनं हसूनच ते घेतलं आणि खाल्लं आणि त्याला ते खूप गोड लागलं. चंद्रा त्याला म्हणाली, आता तिखट लागतंय का? शशी मान हलवून म्हणाला, नाही. आणि तिनं आता ती सगळी चटणी खाऊन टाकली, पण सुद्धा केलं नाही. आणि हिचा स्वभाव इतका तिखट का आहे हे आता शशीला कळलं. मग दोघांनी अर्धी अर्धी भाकरी खाल्ली आणि पाणी पिलं. आणि तो माणूस म्हणाला, मी काय म्हणतो, तुम्ही आम्हाला पैसे दिले ते ठीक आहे, पण जर पोलिसांना कळलं ना मी तुम्हाला आसरा दिला होता तर लय वंगाळ होईल बघा. तो पोलीस लय बेरका आहे, आम्हाला जगू देणार नाही, तो गावात बी राहू देणार नाही. आणि शशी त्यांना म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, सकाळ होण्याच्या आतच आम्ही इथून निघून जाऊ. मग पोलीस आता जेव्हा पुढे चौकशी करत गेले आणि शेजारच्या घरात चौकशी करताना इन्स्पेक्टर म्हणाले, तुमच्या शेजारच्या घरी कोणी बाळंतीण झाले का? आणि ती बाई म्हणाली, वैजी, माझाच थोरला धीर आहे तो, त्याचीच पोरगी बाळंतीण झाली आणि पोरगा झालाय. मग इन्स्पेक्टर म्हणाले, त्यांच्या घरात कोणी शिकलेला आहे का, सूट बूट घालणारा? आणि ती म्हणाली, नाही जी, सगळे अंगठा बहाद्दर आहेत. इन्स्पेक्टर म्हणाले, मग कोणी शहरातले पाहुणे वगैरे आहेत का, त्यांचे जे बूट घालतात? आणि ती बाई म्हणाली, नाही नाही, त्यांना एकुलती एक पोरगी आहे, ती पण पलीकडच्या गावात दिलेली आहे. माझ्या जावचं माहेर पण इथलंच आहे, शहरातलं इथं कोण नाही येत. आणि इन्स्पेक्टर पुन्हा खात्री करण्यासाठी म्हणाले, नक्की ना? आणि ती बाई म्हणाली, होय जी साहेब, आमच्याच घरातले आहे ती माणसं, ती त्यांना फक्त एकच पोरगी आहे. इन्स्पेक्टर म्हणाले, मग कोणी पाहुणे आलेत का आत्ता घरात? आणि ती बाई म्हणाली, मघाशीपर्यंत तर कोणी नव्हतं, मग आता आले असतील तर कुणास ठाऊक. आणि आता मात्र इन्स्पेक्टरला काहीतरी जाणवलं आणि त्यांना कळलं की ज्या घरात आपण आता जाऊन आलो त्या घरात 4 बायका नाहीतच, एक बसलेल्या 3 बायका, झोपलेली 1 बाई आणि 1 पुरुष, असं कसं होऊ शकतं? इन्स्पेक्टरला डाऊट आला. आणि शिवाय तिथं एक बूटचा जोडसुद्धा होता, सुशिक्षित लोक घालतात तसा. त्यांच्या घरात सुशिक्षित कोणीच नाही आणि इतका महागडा बूट घेण्याची ऐपतही नाही त्यांची. त्या बुटाला खूप चिखलही लागला होता. आणि इन्स्पेक्टर त्यांची फौज घेऊन त्या माणसाच्या दारात आले आणि दरवाजावर त्यांची काठी आपटली आणि जोरात म्हणाले, दरवाजा उघडा. तसे कॉन्स्टेबल म्हणाले, साहेब, आपण तर इथून बघून गेलो की इथं बाळंतीण पोरगी आहे. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. आपल्या डोळ्यात धूळ फेकली, आता कळेलच तुम्हाला. दरवाजावरची टकटक वाढली आणि इन्स्पेक्टर म्हणाले, दरवाजा उघडा, नाहीतर दरवाजा तोडावा लागेल. आणि आता चंद्रा घाबरली आणि म्हणाली, आता रे काय करायचं? बहुतेक पोलिसांना संशय आलाय म्हणून ते परत आले. आणि शशी म्हणाला, इथून बाहेर पडण्याचा दुसरा रस्ता आहे का? तो माणूस म्हणाला, होय जी, मागच्या दरवाजानं तुम्ही बाहेर पडा. आणि पोलिसांना संशय आला म्हणजे आता काय बी आमचं खरं नाही. मग शशीनं त्यांची पैशाची बॅग उचलली. चंद्रानं तर कधीच तिची पिशवी छातीजवळ पकडली होती. मग त्यानं चंद्राचा पुन्हा हात पकडला. चप्पलसुद्धा न घालता तसेच दोघे तिथून पळाले. आणि इतका वेळ झाला तरी दरवाजा उघडत नाहीत म्हणून पोलिसांचा संशय वाढला. आणि नक्कीच इथं ते दोघे लपलेले आहेत असं त्यांना वाटलं. मग चंद्रा आणि शशी मागच्या दरवाजानं पळाले आणि तिच्या पायात काटा रुतला. तशी चंद्रा ओरडली, आई ग. आणि शशी पटकन खाली बसला. त्यानं तिचा गोरा नाजूक पाय हातात घेतला आणि तशी ती शहारली. मग
त्यानं तिच्या पायातला काटा काढला. चंद्राला चालता येईना आणि ती म्हणाली, तू जा, मला राहू दे इथं. आणि शशी म्हणाला, नाही, गेलो तर तुला घेऊन जाणार. तू पोलिसांना सापडली तर खूप त्रास देतील. चंद्रा म्हणाली, अरे राहू दे मला, पण तू जा, तू तुझा जीव वाचव. पण तिला सोडून जायला शशी तयार नव्हताच आणि म्हणाला, तू जरा शांत बस आणि एकदा पाय खाली टेकव, म्हणजे त्रास होणार नाही. आणि तू जर सापडली ना पोलिसांना तर तुला टॉर्चर करून पोलीस मुंबईपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचतील, म्हणून मी तुला सोडून जाणार नाही. मग चंद्रा पाय टेकून चालायला लागली आणि इतक्यात पोलिसांनी दरवाजा तोडण्याची तयारी केली आणि दरवाजावर धक्के देऊ लागले. इतक्यात त्या माणसानं दरवाजा उघडला आणि त्या माणसाला इन्स्पेक्टरनं मारायला सुरुवात केली. आतमध्ये जाऊन चेक केलं तर मग अशी 5 लोकं होती आणि आता 3च होती. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, हा बूट कोणाचा? तो माणूस हात जोडून म्हणाला, माझाच आहे. इन्स्पेक्टरनं लाथनं तो बूट त्याच्यासमोर ढकलला आणि म्हणाले, घालून दाखव. त्या माणसानं आता घाबरत घाबरत तो बूट घातला, पण त्याला सैल झाला होता, म्हणजे त्याच्या मापाचा तो बूट नव्हताच. हे इन्स्पेक्टरच्या लक्षात आलं आणि मघाशी आपल्याला फसवलं म्हणून त्यानं त्या माणसाच्या 2 कानाखाली दिल्या. आणि ते दोघे कुठे गेले असे त्यांना थोबाडीत मारून विचारलं. इतक्यात एका कॉन्स्टेबलला मागचा दरवाजा दिसला आणि तो म्हणाला, साहेब, बहुतेक ते दोघे इथून पळाले बघा. आणि इन्स्पेक्टर त्या माणसाला म्हणाले, तुला नंतर बघतो. आणि पोलीस मागच्या दरवाजानं मागे गेले तर चंद्रा आणि शशी पुन्हा गायब झाले होते. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, इतक्या लवकर ते कुठे गेले असावेत? फारच शातीर आहेत ते दोघे, पण जाऊन जातील कुठं? आता या गावाभोवती आणि आजूबाजूच्या गावाभोवती कडक बंदोबस्त करतो, पण यावेळी त्याला पकडणार म्हणजे पकडणारच. आमच्या नाकावर टिचून इथून हत्यारांची डील करून जातो काय? आणि यावेळी त्याला नाही पकडला मुद्देमालासकट तर मी माझी खाकी टोपी वर्षभर नाही घालणार. ही माझी प्रतिज्ञा आहे. असं बोलून तिथंच पोलीस घुटमळत होते. आजूबाजूला काही अंतरावर पोलीस बघून आले आणि ते म्हणाले, साहेब, अहो खरंच की ते कुठेच दिसनात. आणि आता सगळे कोड्यात पडले, पण चंद्रा आणि शशी खरंच कुठे गेले? तर तिथंच गवताची गंज होती आणि त्या गंजीमध्ये चंद्रा शशी लपले होते आणि वरून अंगावर गवताच्या पेंढ्या घेतल्या होत्या त्यांनी. त्या अंधारात ते तिथे होते आणि इन्स्पेक्टरने चिडूनच त्याची काठी तिथंच असलेल्या गवताच्या गंजीवर जोरात मारली आणि ती काठी चंद्राच्या हातावर लागली आणि तिच्या बांगड्या फुटल्या. बांगडे हातात घुसली आणि रक्त आलं. पण आता चंद्रानं तिच्या तोंडावर दोन्ही हात ठेवले आणि तोंडातून आवाज करत नव्हती, कारण इन्स्पेक्टर तिथंच उभा होता. त्याला त्यांच्या श्वासांचा आवाजही आला असताना तरी ते सापडले असते. पण आता एक संकट बाहेर होतं इन्स्पेक्टरच्या रूपानं आणि दुसरं संकट चंद्राच्या अगदी जवळ होतं, ते म्हणजे शशी. कारण शशी चंद्राच्या अगदी म्हणजे खूप खूप जवळ होता. दोघांचेही चेहरे अंधारात एकमेकांना अजिबात दिसत नव्हते, पण एकमेकांची उपस्थिती आणि एकमेकांचे श्वास जाणवत होते. त्याचा एक खांदा तिच्या छातीवर आला होता आणि तिचं रक्त तापत होतं. मांड्यांमध्ये सळसळसुद्धा होत होती आणि तिनं खूप मुश्किलीनं दोन्ही हातांनी तोंड घट्ट पकडून डोळे झाकून घेतले होते. शशीचं सगळं लक्ष पोलिसांकडे होतं. तो त्यांचाच कानोसा घेत होता. पण चंद्राच्या मनात मात्र आता काय काय सुरू होतं आणि चंद्र म्हण्यासारखं तिचं मन त्याच्या इतक्या जवळ असण्यानं पाजरत होतं. आणि शशी आणखीन थोडा तिच्या बाजूला सरकला आणि तिच्या छातीवर त्याच्या खांद्याचा भार पडला. तशी चंद्रा घायाळ झाली.